इंदिरानगर परिसरातील प्रभाग क्रमांक 31 मधील शरयू नगर भागात गेल्या काही दिवसांपासून ड्रेनेज तुंबणे आणि घरांमध्ये गढूळ पाणी पुरवठा होण्याच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त झालेत। पिण्याच्या पाण्यात गढूळपणा आढळत असल्यानं नागरिकांमध्ये आरोग्याबाबत भीतीचं वातावरण निर्माण झालंय। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार अनेक ठिकाणी ड्रेनेज लाईन तुंबल्यानं सांडपाणी रस्त्यावर वाहतंय। त्याचबरोबर नळांना गढूळ पाणी येत असल्यानं ते पिण्यास अयोग्य असल्याचा आरोप नागरिकांनी केला। मी शरयू नगर मधली रहिवासी आहे। तर इथे रस्त्याचे खूप प्रॉब्लेम झालेले आहे आणि म्हणजे मेन म्हणजे रस्त्यातले स्पीड ब्रेकरचा जास्त प्रॉब्लेम आहे। तिथे जोरात गाड्या वाहने चालवले जातात आणि कुत्र्यांचं प्रमाण पण भरपूर झालेलं आहे। त्याच्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना पण त्रास होतो आणि पाण्याची पण खूप मोठी समस्या आहे। त्याच्यामुळे ना गढूळ पाणी जास्त येतं आणि लहान मुलांना ना पोटाचे आजार होतात जास्त। माझं एवढंच म्हणणं आहे का रस्त्याचे कामं व्यवस्थित करा, पाणी ना जे स्वच्छ आलं पाहिजे आणि कुत्र्यांचं प्रमाण कमी झालं पाहिजे। या समस्येमुळे लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक तसेच महिलांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। वारंवार तक्रारी करूनही महापालिका प्रशासनानं कायमस्वरूपी उपाययोजना केलेली नसल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात आला। इथं भटक्या कुत्र्यांचं थोडंसं समस्या खूप जास्त आहे आणि पाणी पण जरा गोंधळ येत आहे। ते हिशोबाने महापालिकेने थोडंसं लक्ष द्यावं आणि साफसफाईचं पण समस्या भटके कुत्र्यांचं पण आहे। तातडीनं ड्रेनेजची लाईन दुरुस्त करून शुद्ध पाणी पुरवठा करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी यावेळी दिला। नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर असल्यानं महापालिका प्रशासनाने तातडीनं या भागाची पाहणी करून ड्रेनेज आणि पाणी पुरवठा व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी आता जोर धरतीये। ब्युरो रिपोर्ट, पंचनामा न्यूज, नाशिक।